राजकीय व्यवस्था देईल ना. सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे, सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे. यासाठी ते राजकीय जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे सगळं जी आखणी केली त्या अनुषंगाने आमचा सगळा गाडा चळवळीचा पुढे जात होता. त्याच्यामुळे समता सैनिक दल आणि स्वतंत्र मजूर पक्ष यांनी हातात हात घालून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या लढवय्या सैनिकांच्या बळावर मी हे यश मिळवलं आहे. 15 पैकी 13 लोक निवडून आणलेत. 100% मतदान आम्ही करवत होतो. समता सैनिक दलाची माणसं घराघरात जात होती. एकही माणूस सुटत नव्हता. त्यावेळेस काँग्रेसवाल्यांना वाटायचं अरे यांचं पूर्णच्या पूर्णच मतदार होते. कारण हा जो एक निर्भय योद्धा म्हणून जो समता सैनिक दलाचा जो लढवय्या योद्धा राहायचा, एक मत खाली जाऊ देत नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये एक प्रस्थापित आमचा नेता आहे आणि आम्हाला आमचं राजकीय हक्क मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू, अशी ती आमची मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची करून दिली. त्या समता सैनिक दलाने त्या कालखंडामध्ये जे स्वतंत्र मजूर पक्षाचं जे संविधान बाबासाहेबांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये नमूद आहे की स्वतंत्र मजूर पक्षाचं ध्येय धोरण आणि कार्यक्रम इमाने राबवण्यासाठी समता सैनिक दल निर्णय छातीने कार्यरत राहील. नमूद केलेल्या सगळ्या बाबी आणि मग तो प्रवास आमचा पुढे जात होता. पण या देशाला काही वेगळंच चित्र दिसतं. या देशाच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये तत्कालीन आमच्या हितशत्रूंनी वेगळे डाव पेचले होते. 1939ला मग दुसरं महायुद्ध सुरू झालं. आताही जसं एक युद्ध सुरू आहे ते जागतिक महायुद्ध तिसरं होते की काय इकडे सगळ्यांचे डोळे लागले. त्या कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या त्यावेळेस 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. आता दुसरं महायुद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये मग इंग्लंडही उतरला त्या महायुद्धात. मग आता इंग्लंडला इकडे देशाचा राज्यकारभार भारताचा करायचा की इंग्लंड सांभाळायचं की बाकीचे देश सांभाळायचे, या सगळं असं गौडबंगाल सुरू होतं. त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर भूमिका घेतली. काँग्रेस आणि त्यावेळेचे नेते म्हणायचे की इंग्लंडच्या बाजून नाही लढायचं आपण. बाबासाहेब म्हणे जर इंग्लंडच्या बाजूने जर लढलो आणि इंग्लंड जर जिंकला तरच या जगावर लोकशाहीचे वारे वाहू लागतील आणि आम्हाला मागे पुढे लोकशाहीचे ते फळ टाकता येईल. आणि जर हिटलर जर जिंकला तर हुकुमशाहीच्या गर्तेत लोटल्या जाईल सगळं सगळंच. खूप सुंदर बाबासाहेबांनी आम्हाला ठाऊक आहे म्हणे की आम्ही इंग्रजांच्या या इथे गुलामगिरीत आहोत, मान्य आहे, परंतु दूरचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. हा काही छोटा विचार नव्हे. जर उद्या चालून जर हिटलरच जर राज्य आलं जगावर करणार काय? कुठली लोक